आणि यानंतर आता बघूया टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। कुंडबळा पूल दुर्घटनेप्रकरणी 5 सदस्यीय समिती स्थापन, चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। पूल दुरुस्तीस आता दिरंगाई झाल्यास कारवाई करण्याचाही इशारा। पुण्यात धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी, कुंडबळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। राज्यातील धोकादायक आणि अतिधोकादायक असे जुने पूल यासह साकव, रस्ते, इमारती, रेल्वे पुलांचे येत्या 7 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। कुंडबळा पूल दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग। यंदा वारीतील गर्दीवर एआयची नजर असणार, गर्दीवर नियंत्रणासाठी आता पुण्यात प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। पुण्यामध्ये पालखी सोहळ्यादरम्यान ड्रोन वापरास बंदी, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। 20 ते 23 जून या कालावधीमध्ये ड्रोन कॅमेराच्या वापरावर बंदी असेल।